तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये वाढवून 2,000 होणार का किंवा 2100 रुपये होणार का आणि शासनाचे 46,000 कोटींचे बजेट गणित समजून घ्या ह्या व्हिडिओमधून। हप्ता वाढणार की योजना बंद होणार, पैशांचे संपूर्ण गणित पहा आणि लाडकी बहीण योजनेला पुढील वर्षासाठी शासनाने किती कोटींचा निधी दिला आहे, दर महिन्याला 1,500 रुपये देण्याऐवजी यात वाढ होणार का, पैशांचे संपूर्ण गणित आणि भविष्यातली तरतूद सविस्तर जाणून घ्या। ताई, तुमच्या मनामध्ये सध्या एक प्रश्न नक्कीच येत असेल की आता शासनाकडून 1,500 रुपये दर महिन्याला मिळत आहेत, पण पुढे जाऊन ही योजना अशीच सुरू राहील का की बजेट संपलं म्हणून पैसे येणे बंद होतील। बाजारात सध्या हप्ता वाढण्याची चर्चा आहे, त्यामागील पैशांचे खरे गणित काय आहे, तर चला सविस्तर समजून घेऊया। नमस्कार महाराष्ट्र, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भविष्यातील आणि आर्थिक तरतुदीबाबत आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत। कोणत्याही योजनेचे यश हे त्याच्या आर्थिक बजेटवर अवलंबून असते। शासनाने या योजनेसाठी जो नवा अर्थसंकल्प आखला आहे त्याचे विश्लेषण आज आपण करणार आहोत। बहिणींनो, जेव्हा दर महिन्याला 1,500 रुपये येतात, खात्यामध्ये येतात, तेव्हा संसाराला जो हातभार लागतो तो शब्दामध्ये सांगता येत नाही, पण सामान्य माणसाला नेहमी भीती असते की सरकारची तिजोरी रिकामी झाली तर आपले पैसे थांबतील का। हीच भीती दूर करण्यासाठी आणि पैशांचे खरे गणित तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। तर चला समजून घेऊया। त्यातलं पहिलं टॉपिक मधला पहिला मुद्दा आहे शासनावर किती भार द्यायचा। राज्यात सध्या सुमारे 2,30,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत। प्रत्येकीला म्हणजे 1,500 रुपये दिले जाते, म्हणजे प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांचे 1,500 रुपये दिले जातात। तर सरकारला दर महिन्याला अंदाजे 3,450 कोटी रुपये लागतात। आता दुसरं म्हणजे वार्षिक तरतूद, तर एका वर्षाचा विचार केल्यास या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची वार्षिक तरतूद शासनाला करावी लागते। हिवाळी अधिवेशनामध्ये शासनाने यासाठी विशेष आर्थिक निधी राखून ठेवला आहे, त्यामुळे पैसे संपतील ही अफवा पूर्णपणे खोटी आहे। आता तिसरं म्हणजे हप्ता वाढणार का, तर सध्याच्या ताज्या राजकीय आणि प्रशासकीय हालचालीनुसार महागाईचा दर पाहता 1,500 रुपयांचा हप्ता भविष्यामध्ये 2,000 किंवा 3,000 रुपयांपर्यंत वाढण्याबाबत चर्चा सुरू आहेत, किंवा 2100 रुपये तर वाढू शकतोच। मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा GR आलेला नाही। त्यामुळे पैसे कुठून येतात तर पाहूया। तर पैसे हे कुठून येतात, तर हे पैसे राज्याच्या कर उत्पादनातून म्हणजे आपल्या खिशातूनच येतात खरं सांगायचं झालं तर, कारण कर आपणच भरतो। म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू आणि इतर योजनांच्या कपातीमधून महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केले जातात। तर नागरिकांना एक सूचना आहे, तर ताई, जोपर्यंत तुमच्या मोबाईलवर शासनाचा अधिकृत मेसेज येत नाही किंवा नवीन GR निघत नाही तोपर्यंत 1,500 ऐवजी 3,000 रुपये मिळतील अशा कोणत्याही खोट्या लिंकवर किंवा म्हणजे अशा कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नको की ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुला 3,000 रुपये भेटतील, असं काही नाही। अशा कोणत्याही लिंकवरती फेक लिंकवरती क्लिक करू नको, तुझं फसवणूक होऊ शकते, 1,500 रुपये देखील तुझ्या खात्यातून रिकामी होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की महागाई पाहता, आता वरवर महागाई जास्त वाढत आहे, महागाई पाहता हा हप्ता 1,500 रुपयेवरून किती रुपयांपर्यंत वाढायला हवा, खाली कमेंट करून तुमचे मत नक्की मान आणि खऱ्या बातम्यांसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नको। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।